सो हे गाइस वेलकम टुडे माय न्यू ब्लॉग. माझं नाव आहे सारंग भोईर. स्वागत आहे तुमच्या माझ्या ब्लॉगमध्ये. तर गाईज आता टाईम झालेला आहे 8:30 आणि आता खूप लेट झालेला आहे टाईम. भावाला मला लेट जायला लागेल जिमला, पण तरी आपण जाऊ प्रयत्न करू. तर भाऊला सकाळ सकाळी निघाला. एका पोराने मला आवाज दिला, भाऊ भाऊ धावत धावता, पण तेवढ्यापर्यंत मी निघून गेलो. तो माझा सबस्क्रायबर होता. पुढं आम्ही निघून गेले व्यवस्थितपणे. ही माणसं बघा किती मेहनत करतात. सकाळ सकाळी डोक्यावर भाजीपाला नेतात, भाजी विकतात. किती सुंदरता आहे तुम्ही बघू शकता भावानं. हे सर्व निसर्गाने बनवलेलं आहे. प्रत्येक सकाळ सकाळी उठून आपल्या कामाला निघतो. कोण काय करतो, सर्व कामाला निघते आहे. तुम्ही बघू शकता सकाळ याच्या पुढे असले आपण विजय डेअरी. भाऊ इथं आम्ही लहानपणी खूप खाऊ पिऊ घ्यायचो नेहमीप्रमाणे. खूप खाल्ला आम्ही ते. आणि हिस्टरी लॉन्ड्रीचं दुकान इथे हा आहे गोकुलनगरमध्ये जायचा रस्ता. तुम्हाला न्यू कार दाखवतं. काय एकदम झक्कास कार आहे. आज पहिल्यांदा मी बघितली ती कार. एकदम मला जाम आवडली भावानं. काय कारचा लुक आहे नाही A1 कारचा लुक आहे भावानी. ही बघा कशी कार आहे, तुम्ही बघू शकता. काय कार आहे, नंबर कार, झक्कास कार आहे. खूप डेंजर कार आहे. चेस्ट आज मी मारणार आहे चेस्ट वर्कआउट. तर त्याला काय मारला जाऊ चेस्ट. Once you go down, you must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit from the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, 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 with the gun down. Dropping bodies. Bye, bye, bye. सेल होता चेस्ट डे आणि तो झाला कम्प्लीट. तुम्ही बघू शकता चेस्ट बघा कसे चेस्ट. कमेंट करून सांगा भावानो. कितीला प्लेट. तर काय आता आलो मी घरी. माझी जिम वगैरे झाली, नाश्ता पण केला व्यवस्थितपणे. मला पक्ष्यांचा आवाज दाखवतो. कुठं काय एकच्या ब्लॉगमध्ये भेटाल. हां यू बघू शकता. त्या पक्ष्यांचा आवाज येतो. पक्षी काही दिसत नाही भावांना मला तरी व्यवस्थित बघायला लागेल. पोपटांचा आवाज येतो भावांना. कुठंतरी पोपट आलं एकदम. कुठं आलं काय समजत नाही भावांना. पण गायत मी वरती आलं पण मला तर काही दिसतच नाही. किती सुंदर आवाज येतो ना पक्ष्यांचा. याच्याने माइंड शांत राहतं आपला. कुठे पोपट बघायला लागेल. पक्षी बघा किती. उडून गेला गाईस. सांगतो एकदम वेगळं आहे, कारण की आज वातावरणामध्ये पाऊस पडू शकतो बहुतेक. तुम्ही टेम्परेचर पण कमी आहे उन्हामध्ये. खूप आज तापमान खूप कमी आहे. आज सावली पडले त्यानिमित्ताने मी बोलू शकतो. कारण की या टायमाला खूप कडक ऊन असतो 10च्या टायमाला. त्याने असं मी बोलू शकतो. पण काय मला पक्ष्यांचा आवाज बघायचा, पण पक्षी काय दिसून येत नाही.
इकडे इकडे बघायचा आपण प्रयत्न केला, पण पक्ष्यांचा आवाज का दिसतो. पक्ष्यांचा आवाज कुठला पक्षी आहे, किती सुंदर आवाज आहे पक्ष्यांचा. काहीच हा आंब्याची चव ना भाऊ कुठे भेटणार नाही तुम्हाला खायला. हे आंबे म्हणजे आंबे ना एकदम राजा फल आहे. हे खूप खायला मजा येते. ज्याचा आंबा खाल्ला ना जी मजा ना कुठंच नाही. खोबऱ्याचा आंबा ज्याच्या आतमध्ये तो येल्लो कलर असो, वा काय बात आहे. हा निसर्ग राजा एक सांगितो गुपित दड रे कोणी माझ्या मनात लपलंय रे, कोणी माझ्या मनात लपलंय रे. मी पहा फार छान दिसता दर सांगाना तुमचं मनली भिजलेले. अरे काय रे असं न न न न न न न निसर्ग राजा एक सांगितो गुपित दड रे कोणी माझ्या मनात लपलंय रे, कोणी माझ्या लपलंय रे. पिजन, दिस इज द पिजन. काय आता रेडी पेडी झालं ना. आजचं ड्रेसिंग एकदम कडक मारलं. ब्लॅक शर्ट, ब्लॅक पॅन्ट. तर कायच मला 2-3 कामं आहेत. पहिले मला जाऊन माझी बॅगची चेन बनवायची, जिमची जी तुटले तिथं चालू आहे इथे 3 बत्तीला. दुसरा मी जाईल थोडा ज्यूस पिला. आणि तिसरं काम मला थोडा लांब जायचं आहे, त्यानिमित्ताने मी तुम्हाला पण यायला लागेल माझ्यासोबत. ते इथं आलो मी बॅग द्यायला, चेन बनवायला. तर भावना तर तुम्हाला नक्की बॅगी घ्यायच्या असतील, स्कूलच्या बॅगी, कुठल्या ट्रॅव्हलिंगच्या बॅगी, कपडे ठेवायच्या बॅगी, तुम्ही नक्की या मंडईजवळच आहे भावनो, या ठिकाणी या. तर तुम्हाला रस्ता माहीतच असेल, बॅगींचा पूर्णपणे दुकानचा शॉप आहे या ठिकाणी. नक्की विजिट करा. तर हा तर काका चेन बनवत बसला, कारण की पूर्णपणे चेन तुटली होती, त्यानिमित्त शूट घेतला. खूप चांगल्या प्रकारचे बॅगी वगैरे अवेलेबल आहे. तुम्ही नक्की विजिट करा. तुम्हाला सांगायची गरज नाही. 3 बत्ती तुम्हाला दिसून येईल. सीधा या रोडावरती अवेलेबल आहे दुकान. मला बॅगे दाखवतो भावने. एक स्कूल बॅग, कपडे ठेवण्याची बॅग, सर्व प्रकारचे बॅगी असतात. ट्रॅव्हलिंग बॅग, जसे आपले बॅग अवेलेबल ते तुम्हाला भेटाल. तसं झाले 10 रुपये माझे बॅगेचे. मग गेलो मी वंजरपेठेला ज्यूस प्यायला. खूप इच्छा झाली ती. केला ऑर्डर मी खजूर शेक ज्यूस ऑर्डर केला. खजूर याची किंमत फक्त 30 रुपये भावांनो. खूप कमी लेवलला आहे, 30 रुपये आहे. हा आहे वंजरपेठेच्या समोर अवेलेबल दिसेल तुम्हाला. जिथे रिक्षा स्टँड लागलेले असते आपल्या इथं जायला शेलार बिलारला, त्या ठिकाणी अवेलेबल आहे भावांनो. तोपर्यंत ते भाऊ ज्यूस बनवत बसले, तर मी केला शूट. मग मस्त की एकदम फ्रेश वाटत होता ज्यूस, पूर्णपणे फ्रेश, नॅचरल, कुठलाही मिलावट करत नाही हे लोक. मग असं शूट केलं. मग 2 ज्यूस पिले मी, एक खजूर ज्यूस आणि एक शाही गुलाब. बघू याची टेस्ट कशी आहे, कारण की मी दुसऱ्या या ब्लॉगमध्ये पण टाकलं होतं. खूप चांगली टेस्ट आहे भावांनो. हा पिल्ला मी. सर्वात आवडीचा ज्यूस म्हणजे शाही गुलाब. शाहीचा राजा शाही गुलाब ज्यूस पिल्ला. हे शाही गुलाबचा राजा, एक नंबर. शाही गुलाब, शाहीचा गुलाब खूप एक नंबर. हा पण टेस्ट खूप टेस्ट चांगली होती. सर्व काम बिम झालेलं आहे. आता टाईम झालेला आहे, 2 वाजलेले आहेत. खूप आता आलो घरी जेवण देऊन. मग जाऊया आपल्या बाहेर. झाले बाकीची चेन बनवून घेतलेली आहे. पूर्णपणे चेन तुटली होती भावांनो. खूप वाईट परिस्थिती झाली. नाका सामान पडलं होतं रस्त्यावरती, मला शूट करता आला नाही. काय आता मी चालू आहे लंच करायला. आजचा लंच काय एकदम टेस्टीदार, एकदम माझा आवडीची डिश म्हणजे मच्छी. ती कुठली मच्छी तुम्हाला सांगतो, पापलेट. आता जेवण वगैरे झालेलं आहे ना. आता मी चालू थोडा रिक्स करायला, आराम करायला, कारण की खूप कडक आहे. त्यानिमित्ताने बाहेर जाते ना. आता करड वाजले 3:30 झालेलं आहे. आपण करेक्ट 3:45ला निघू मित्रांना भेटायला, आणि 4 वाजता जाऊ आपण. आणि 4ला ऊन कमीत कमी नॉर्मल होतो, तर थोडा आराम करायचा. कमीत कमी 5 मिनटं 6 मिनटं झोप घ्यायची, फ्रेश राहायचं. तर आधी झोपतो, पूर्ण 4चा ब्लॉग स्टार्ट करा. आता वाजले करेक्ट 3:45, आणि आता मी चाललो बाहेर फिरायला मित्रांबरोबर. चला गाईज, सर्वांनी या मित्रांना भेटायला माझ्या. तर गाईज मी आलो इथं आदर्श बाग रोड जवळ.
आज इथे पहिल्यांदा गर्दी नव्हती, नॉर्मल गर्दी एकदम नॉर्मल दिसत काय नव्हतं, गाडी बिडी नव्हतं, लोक पण बसलेली नव्हती. खूप चांगली गोष्ट, एकदम शांत वातावरण म्हणत होतं, एकदम रिलॅक्स. मग पुढे गेलो मी, इथं का रस्त्याचं काम चालू आहे त्यानिमित्तानं पूर्णपणे रस्ता बंद ठेवला आहे, नॉर्मल गाड्या आहेत. त्या इकडे गेलो पुढे असा राऊंड मारला, मस्त कॅप्चर केला आपला. इकडं का रस्त्याचं काम चालू करायला लावलं आहे, रस्ता पूर्णपणे पॅकअप करायला लावला आहे, ते तुम्ही दिसू शकता. मग असं करता मला लागली बघ की भोग मी घेतला मित्रांना, मला चला जाऊया आपण दाबेली खायला. मग आम्ही गेलो मस्त की खाऊ गल्लीमध्ये, तेही आहे माझ्या शाळेला जायचा रोड, इथं आम्ही शाळेत जायचो. हे आमची पहिला गेट होता शाळेचा. इकडून टर्न मारला, मग केला खाऊ गल्लीमध्ये गेलो मस्त की. त्याचं मस्त नाश्त्याच्या पूर्णपणे गाड्या लागल्या होत्या, मग घेतली साईडला गाडी, लावली आपली गाडी. मग निघालो, मग केले 3 दाबेल्या ऑर्डर. मी इकडं दाबेली ऑर्डर केली मी मस्त की. हा दाबेली बनवत बसला होता भाऊ आपला. खूप टेस्टी दाबेली भेटते भाऊ इथं, शुभम दाबेली या दुकानाचं नाव आहे. खूप टेस्टी अवेलेबल भेटते, चांगली आवडले. आम्ही मस्त की घेतली दाबेली, तर ऑर्डर केली. ते दोघं बिझी होते का फोनमध्ये. इकडे त्याने मला सर्व करत लावलं, कांदा वगैरे टाकत, शेंगाणा टाकत लावलं ते भावाने आपल्या. पूर्णपणे एवढं गरम होतं त्यांनी दाबेली भाई, एकदम पूर्णपणे नाश्त्याचं अवेलेबल होतं. हे खाऊ गल्ली आमची भिवंडीमधली सर्वात फेमस. मग घेतली दाबेली, ऑर्डर केली, मग बसलो आम्ही खात. हे बघा कशी गरमागरम दाबेली, पूर्णपणे गरम होती भावांनो. उचलली भावना. बघू कसं क्रिकेट खेळतो आज पहिल्यांदा, कारण की कधी मग क्रिकेट खेळलो नाही. इंडियाला बॉल बघा फटाक्षी मारला, डायरेक्ट बॉल चौका. घेतला वाई जात नाही, तर कॅमेरा काय पकडता नव्हता. एक कसं तरी प्रयत्न केला, बॉल मारला, बॉल येऊन लांब गेला लचक, डायरेक्ट 6. भावाने मी 6 मारला. तर सगळ्यांनी मला टाळे वाजत बसले होते. ही पोरं बोलतो भाऊ तू खूप चांगला खेळतो, कारण की मला डेली व्हिडिओमध्ये बघते, माझ्या डेली व्हिडिओ बघते भाई. आकडे तिकडे बॉल टाकला आणि माझे वांदे झाले बाबांनो. इकडं हा बसला होता, मग तो माझ्याकडे 20 रुपये आहेत, म्हणजे तुझी मजा आहे बाई, फुल फॉर्मला तू ते आजकाल. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit from the drum. हे काय आता रेडी बिडी झालो आहे ना, आता करेक्ट टाईम झालेला 9 आणि मला 2 कामं करायची आहेत. कारण की जाऊन मला भाकरी आणायची, दुसरं काम म्हणजे मला केक आणायचं आहे. आज रात्री माझ्या वडिलांचा वाढदिवस सेलिब्रेशन करायचं आहे 12 वाजता. त्यानिमित्ताने मला केक आणायला लागेल ना. मग जाऊ, पहिले एक भाकरी घेऊ, मग केक शॉपमध्ये जाऊ, मग घरी पार्सल करू, मग जाऊ पण मित्रांना भेटायला. चला गाईज. सो हे गाईज मी गेलो भाकरी आणायला. श्री अन्नपूर्व पोली भाजी केंद्र. त्या भाकरी घेतल्या तर सर्व प्रकारच्या भाकरी अवेलेबल भेटते, तुम्हाला जशी भाजी तशी अवेलेबल आहे, भाजी वगैरे सर्व भेटते. तुम्ही नक्की विजिट करा टिळक चौकात. मग गेलो कुंभपाड्यामध्ये केक शॉपमध्ये,
कारण की मला केक घ्यायचा होता ना. आज होता माझ्या वडिलांचा वाढदिवस, ते आहे उद्या. त्यानिमित्त आम्ही रात्री करणार होतो सेलिब्रेशन. मग गेलो केक शॉपमध्ये आणि केक ऑर्डर केला. मग चला काय जातं केक घेऊन जाऊ पण घरी. बघ ब्लॉग कोणाला आवडला असेल नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला काय भेटूया. पण त्याच्या अगोदर आज वडिलांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने आता मला सेलिब्रेशन करायला वाटलं. आता करेक्ट टाईम झाला आहे 11 वाजले. 11:15 एडिट करून टाकणार. एक वाजता ब्लॉग येईल माझा, कारण की आता मला सगळ्या सेलिब्रेशनची तयारी करायला लागणार आहे.